हो इथे पाहूयात वाईट चेंडू अवंतर धाव लगातार 2 चेंडू पैदल शॉटमध्ये येते आपल्याला सोबत बाप्पू यांच्या माध्यमातून अवंतर 2 चेंडू अर्थात वाईट चेंडू टाकत असताना 2 धावा इथे प्रतिस्पर्धी संघाला एक्स्ट्रा जात आहेत. हो इथे पाहतो आपण एक चांगला चेंडू मैदाना शॉटमध्ये आपल्याला सोबत बाप्पू कटकेंचा पाहायला मिळाला. गुडल्या स्पॉट वरती चेंडू पडतो आणि भन्नाट वेगाड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसतोय चेंडू. धोपलकावरती धावा आपण नजर टाकली तर असतील 4. हो इथे पाहूया सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. काही प्रयत्न पाहायला मिळाला. अत्यंत लांबून मला वाटतं या ठिकाणी दूर वरून अंतर कापत खेळाडू तिथे आला होता. लोंगांचा खेळाडू लोंगामध्ये आहेत. झेल सुटतो तिथे प्रयत्न जरूर होता तिथे लाजवाब प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 2 धाबीच्या मदतीने होते बाड. आताची 1 धाव असेल. एका धावेच्या मदतीने होते बाड. धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील पुढील शेवटी मैदानाच्या शॉटमध्ये आपण पाहत असताना 1 धाव गड्याचा प्रयत्न मैदानाच्या शॉटमध्ये जरूर होतोय. सर हो मोबाईल द्या ना तुमचा याचा क्लिक करूचा मोबाईल द्या. तुमचा आहे का? तुमचा द्या ना 1 मिनिट. ते त्या लय माणसाला ॲटिट्यूड आहे त्या माणसाला. तुम्हाला काय होतं तुम्हाला म्हणलं नाही तर बसा तुम्हाला गार हवा लागेल ना म्हणलं बसा ना. हा चौकाराच्या सह्याला मोठी वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतो बोट पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. किती रन झाले? एका षटकी एका षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 10. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसऱ्या षटक आकड्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय ते सुहास. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. तीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सुहास दुसाडे पहिला चेंडूची पाहणी करतो. परफेक्ट मिडल केला. महेश राठोड बॅट होते आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकत असताना पुन्हा एकदा एका बॉलीनं ताबडतोब लागूपाठ
बॅक टू बॅक येतोय दुसरा शानदार षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. दोन षटकार मोठी वाढ होते आणि धावफलकावरती 36 धावा. 3.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजनी सर 36 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत गोलंदाज तयार. सुहास दुसारेला आपण पाहतो की त्या 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये मोठं आसमान दाखवतोय महेश राठोड. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की महेश राठोड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगत आहे, परंतु या वादळाला कोण थांबवणार आहे पाहूयात. पुन्हा मोठा तडाखा आणि थेट फेकून दिलाय एका ओळीला तिसरा हॅट्रिक षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 42 धावा पाहूयात काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लाजवाब फलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर 42 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला होता, परंतु मोठी चूक 2 पायाच्या मधून फटकान फडला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार और फार फरार. 3 षटकार पाठोपाठ येतोय सनसनी चौकार 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुहास दुसाडे आपण पाहतो की 3 षटकार आल्यानंतर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. महेश राठोड पुन्हा बॅटफुटचा चेंडू आणि पुन्हा फेकून देतोय अगदी सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग ब्लास्ट षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. पहा मित्रांनो, इथे मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय सुहास दुसाडेवरती. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 5व्या चेंडूवरती षटकार. पहा मित्रांनो, आतापर्यंत मला वाटतं 5 चेंडूमध्ये 30 धावा खर्च केल्यात. अक्षरशः इथे तुटून पडलाय महेश राठोड. त्याची मॅट मैदानाच्या आतमध्ये आता राहिली नाहीये, त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये राहिली नसेल. आता तो तिथे सपासप वार इथे तलवारीच्या माध्यमातून करतोय. पाहूयात. ओहो, स्लो रन चेंडू टाकलाय आणि फसवला असेल इथे स्लो रन आणि ते निर्धाव चेंडू. षटकाची होते समाप्ती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. 52 धावा धावफलकावरती असताना 5 चेंडूवरती 5 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आहेत. आजच्या मॅचेस मध्ये आपण पाहतो की राजगड रायडर्स या संघामध्ये मयूर चव्हाण सुद्धा पाहायला मिळतोय. अत्यंत चित्त्याची चपळी एक सातत्यानं आपण पाहतो की मोठमोठी चेंडू अडवण्यामध्ये चांगली क्षेत्ररक्षण तिथे करत असतो मयूर चव्हाण. पहिली इनिंग आहे 4 ओव्हर तर 52 झाल्यात. 5व्या षटकाला होते सुरुवात आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की राकेश जाधवला पण आता इथून पुढे पाहणार आहोत. राकेश जाधव तो संघाचा तिथे आयकॉन आहे, परंतु मला वाटतं स्ट्राईक वरती सुद्धा देवगड डायमंड्सच्या संघाचा आयकॉन विजय पांबळे म्हणजे दोनही खेळाडू
आयकॉन टू आयकॉन सुपर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला झुंजताना लढताना पाहायला मिळत आहेत. एकामेकाच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धीमधून मैदानाच्या आतमध्ये लढतायत. महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आपण पाहतो की एक सातत्यपूर्ण एक बत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. डुवर डाय करो किंवा बरो असं अस्तित्व इथे निर्माण करायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागणार आहे. 52 धाबा त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला इथे थांबून चालणार नाही, उठून पेटावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न अशक्य असणार आहेत. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लाजवाब इथे करावं लागणार आहेत. संपला. महेश राठोडच्या बॅट मधून आलेला एक मोठा चौकार उसळी घेणारा चेंडू होता आणि त्यानंतर प्लेस केले तिथे चांगल्या चेंडूला सरबड दिला आणि स्वतः मला वाटतं चेंडू पर्यंत पोहोचला गोलंदाज. एकदा मिळेल एका धावीच्या मदतीने होते बाद. 58 धाबा एक गडी बाद असताना धाबा दोपलकामध्ये असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये फवियाद गोलंदाज तयार. ओहो काय फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात होता तिथे. एक धाव निश्चित मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 59 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 59 धाबा. अतुल जाधव सर कुठे असेल त्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. एकोणसाठ धाबा धोपलकावरती असताना 4.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पुढील चेंडू पबियास ओहो स्विच करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाचा चेंडू. षटकाची होते समाप्ती. 5 षटकानंतर धोपलकावरती 59 धावा एक गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस. चला स्पीड अप घ्या. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकानंतर धोपलकावरती बनवलेले आहेत. देवगड डायमंडच्या सकाळ 59 धाबा. तर 6व्या षटकाला होते सुरुवात आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोरदा ट्रॅक वरती पबियात
बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथे मुख्य पंच करतायत आणि त्यानंतर आपण पाहतो की आता बॅटिंग पॉवर प्ले षटक मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येते पाहूयात. गोलंदाज ट्रॅक वरती आहे. कुणाल पाटील. आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल विजय पांबळे. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावांचा सामना मैदानाच्या आतमध्ये केला. तर दुसऱ्या बाजूला महेश राठोड 19 चेंडू आणि 44 धावांवरती वैयक्तिक नाबाद आहे. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. लाजवाब इथे आतापर्यंत धावांचा धाबेदाव केलेला आहे. 59 धाबा 5 गडी बाद असताना फक्त आणि फक्त एक फलंदाज इथे कोसळलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय कुणाल पाटील. पाहूयात त्याचा 12 कशा प्रकारचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्ले हे षटक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा आता इथून पुढे धावा गोळा करणार आहेत विजय पांबळे. याही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, मोठी गुणवत्ता आहे आणि या फटक्यानं मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं वळखला जातो. परंतु खूप बाहेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतो चेंडू. लाजबाब इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये अतळलेला आहे. हो इथे पाहूयात बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. परंतु आपण पाहतो की एक धाव घेतली आहे. एका धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती गोंडलेकर कळवतायत 60 धाबा. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे महेश राठोड. पहा मित्रांनो इथे विजय पांबळेला सुद्धा माहित आहे कारण की 19 चेंडू 44 धाबा सिंगल काढून दिव्यात. अर्ध षटकी इथे मैदानाच्या आतमध्ये महेश राठोडची पूर्ण होतीये. त्यासाठी आता इथून पुढचं मैदानाच्या आतमध्ये असणार एक चांगलं कॉम्पिटिशन. ही भागीदारी खऱ्या अर्थानं 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस फलचा चेंडू होता परंतु आपण पाहतो इथे एक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. दुसरीचा प्रयत्न होणार की काय परंतु एक धाव नकार कळवली आहे. एका धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती 61. तिसऱ्या पंचांकडे बोलतो थर्ड अंपायर्स बिमर आहे का ही पाठी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय येत आहे. आणि तिसरे पंच कळवतायत फेर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती 61 धाबा धोपलकावरती असताना विजय पांबळेला आपण पाहतो की शांत सैबी मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारतोय. आज त्याला मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाज आक्रमक धारण इथे करावं लागणार आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट गॅप शोधला होता. रूम बनवलाय डीप लॉंग ऑफ फोडतोय सनसनाटी शर्मा 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. हो इथे पाहूया पुन्हा मोठा आसमान दाखवतो इथे बॅक टू बॅक डीप लॉंग ऑफ फोडतो इथे एका वळीने दुसरा चौकार विजय पांबळेच्या बॅट मधून 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या सय्यानं होते मोठी वाढ आणि धोपलकावरती 59 धावा 69 धावा 69 लॉस ऑफ द वन विकेट अर्थात 59 धावा
69 धावा धोपलकावरती असतील. स्विचिटचा देखणा तडका होता. काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय पहा. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका आणि त्याचबरोबर येतोय शानदार षटकार 6 धाब्यांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 6 षटकानंतर धपलकावरती 75 धावा आहेत. 2 चौकारा पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. तिथे स्विचिटचा देखणा तडका पाहायला मिळाला आणि त्यानंतर मोठी वाढ होते धोपलकावरती. 75 धावा आहेत. पहा मित्रांनो, चांगला चेंडू आल्यानंतर तिथे सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर दोनही फलंदाज करत असतात, परंतु खरं चेंडू आल्यानंतर त्याचा खरपूस समाचार कसा घ्यायचा ना, ही ते मैदानाच्या आतमध्ये जिवंत उदाहरण आपल्या समोर दाखवून देतोय विजय पाबळे. तो दुसऱ्या बाजूला महेश राठोड. जंजिरा गाडी क्रमांक 1552 सीधा सर बॉलर कोण हो? पंकज गायकवाड 7 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होता आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला झेल, पॅकअप केला तिथे झेल आणि त्यानंतर बडी बसली शालबे. कॉटन बोल्ट इथे फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक 2 महेश राठोड तंबूच्या आश्रयाला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. इसके बाद नहीं 75 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की निलेश तात्या सातव कालच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की अत्यंत भारदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होते, परंतु आपण पाहतो की महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये असताना, डुवर डायचा सामना मैदानाच्या आतमध्ये असताना कशा प्रकारची फलंदाजी असणार आहे पाहूयात. निलेश तात्या मोठा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि गोलंदाज ट्रॅकवरती पंकज गायकवाडचा पहिला चेंडू कशा प्रकारे खेळतील पाहूयात. होय ते पाहतो आपण. उंच आहे मध्ये चेंडू आहे. आल्या आल्या उंची मिळाली होती, लांबी मिळणार नाही आणि शून्यावरती बाद. इथे पाहूयात फलंदाज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक असेल दुसरा, तिसरा फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 75 धावा धोपलकावरती असताना एक ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. आल्या आल्या बरसला होता तिथे, परंतु उंची मिळाली होती चेंडूला, लांबी मिळली नाहीये आणि झेल टिपला बाळू मुंडेर आणि फलंदाज निलेश तात्या सातव वाघोली क्रिकेट असोसिएशनचे कार्यक्षम अध्यक्ष आहेत आणि क्रिकेटचं वेड असणारं व्यक्तिमत्व. शून्यावरती बाद. बॅक टू द डगआउट. पंच्याहत्तर धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 3 फलंदाज कोसळत आहेत.
6.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि इथे पाहूयात हॅट्रिकची संधी आहे, परंतु काय होणार. रोहन पटवर्धन स्ट्राईक वरती असेल. हा सुद्धा मोठा फलंदाज आहे, एक चांगली ताकद मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय, परंतु पाहूया ताकदीचा कितपर्यंत पुढे फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. जमिनीच्या आतून खांडून काढणारा फटका होता. एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो स्वतः संघाचा आयकॉन विजय पाबळे असेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 76 लॉस ऑफ द 3 विकेट 76 धावा. आता कोण कोण चान्स सांगा ना. जिंकले होते. कोणाबरोबर? हो काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. विजय पाबळेनं सुद्धा एका जबड्याच्या आतून खांडून काढलेला फटका होता, परंतु एक धाव तिथे निश्चित येईल. फिकी ताबडतोब आल्यानंतर एकाच धावेवरती समाधान वाढावं लागणार आहे. 77 धाबा आपण पाहतो. डबल सत्ता 77 3 गडी बाद असताना डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतो की मयूर चव्हाण उभा असेल. मी ना तुमची बॅटिंग ना मी ते होतं. मी कुठं डबल राय म्हणलंय. त्यानंतर आपण पाहतो इथे एक सुंदर तडका होता. उत्तुंग मध्ये चेंडू उंची मिळाली, परंतु लांबी मिळली नाही. टिपला असेल आणि रोहन पटवर्धन होतो फेल. बॅक टू द डगआउट. बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. कोण आहे सर? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हिमांशू मेहरा. हिमांशू पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 77 धावा. कुठेतरी आपण पाहतो की आता इथे राजगड रायडर्स या संघानं धावांपासून दूर ठेवलेला आहे. इथे षटकार आल्यानंतर विजय पाबळेचा तिथून पुढे पहा मित्रांनो काय कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. इथे पंकज गायकवाड. इथे कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. सातच षटकानंतर धोपलकावरती 77 धावा 4 गडी बाद असताना आठवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती राकेश जाधवला आता बारगस्त केला आणि त्या स्ट्राईक वरती असेल विजय पाबळे. 2 आयकॉन समोरासमोर मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झुंजतायत आणि पाहूयात परंतु पाहूयात कशा प्रकारची हो स्विचिटचा काय फटका मैदानाच्या आतमध्ये होता. ताबडतोब फटका खेळत क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं आणि त्याच बरोबरीत सनसनाटी जलवा. 4 धाब्यांसाठी 4 रन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. चौकाराच्या संख्येने आपण पाहतोय ते वाढ होते आणि धोपलकावरती 81 धाबा. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतो की राकेश जाधव आयकॉन या आयकॉनला इथे मला वाटतं की चौकारानं स्वागत केलंय. विजय पाबळे आयकॉन यानं एक लाजबाब मैदानाच्या आतमध्ये फटका सजवलाय. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आता इथून पुढे सुद्धा राकेश जाधवला एक कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. कारण की आपण पाहतो की दोनही
संघ समान ताकदीचे आहेत. इथे फायटिंग स्कोर उभा करण्यासाठी अत्यंत परिश्रम इथे घेत आहेत. पुन्हा स्विचिटचा देखणा तडक होता. बॅक टू बॅक एका बळीनं येतोय विजय पांबळेच्या बॅट मधून दुसरा चौकार 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. 85 धाबा विजय पाबळे लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. इथे मोठे प्रहार बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि धावेच्या मदतीने मोठी वाढ होते. 85 लॉस ऑफ द 4 विकेट. 85 धाबा. इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत प्रतिस्पर्धी राजगड रायडर्स या संघाला एक कमालीची करामती अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. करामत करावं लागणार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. पण यात विजय पांबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगतंय, परंतु या वादळाला कोण थांबवणार हे प्रति उत्तर कोण देणार आहे याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की इथे कोणाच्या माध्यमातून उत्तर मिळणार आहे. पविया हलक्या तळ खेळलेला सुंदर तडका होता. एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण गुड रनिंग बितबित विकेट. 2 धावीच्या मदतीने होते वाढ आणि धावपलकावरती धावा असतील 87 धावा. हो स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा ताबडतोब फटके मैदानाच्या आतमध्ये स्विचिटचे अटेंड करतो तिथे वारंवार. एक धाव मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 88 धाबा. 88 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील छोटे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत 7.4 षटकाचा खेळ संपला. 88 धावा इथे बनवल्या. सिंगल घेतल्यानंतर आपण पाहतो हिमांशु मेहरा कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असेल. माझ्या मते एक चेंडूचा खेळ त्याने केलेला आहे, परंतु स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलेला नाहीये. पाहूयात. ओहो डावला खेळायला सुंदर तडका होता. बॅक टू बॉलर खेळलाय. 2 खेळाडू असतील. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत एक धाव निश्चित मिळेल आणि तिथे पहा मित्रांनो काही चित्त्याची सप्लाय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मयूर चव्हाण पहा मित्रांनो काही कमालीचं इथे फीड होताना पाहायला मिळते. एका धावीच्या मदतीने होते वाढ. 89 लॉस ऑफ द 4 विकेट. 89 धाबा. 14 चेंडूचा सामना करत 31 धावेवरती मैदानाच्या आतमध्ये राबाद आहे विजय पांबळे. तो दुसऱ्या बाजूला पाहतो तिथे साथ देतोय हिमांशु मेहरा. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये होताना चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. एक वारंवार चांगला चेंडू आल्यानंतर सन्मान देण्याचा पुरेपूर प्रयत्न एक सातत्याने करत असतो तिथे विजय पांबळे. आणि खराब चेंडू आल्यानंतर तिथे समाचार घेतल्याशिवाय शांत बसत नाहीये. ही स्ट्रॅटर्जी, ही योजना आणि ही फलंदाजी करण्याची एक मोठी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. 8 षटकानंतर 90 धाबा. शक्तिशाली संघामध्ये धावांची
हो हो इथे पाहतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो की चांगला अटेंड केला. एक धाव जरूर मिळेल एका धाबेच्या मदतीनं. आपण पाहतो की मला वाटतं कोणतीही धावड असेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. डकर कळवल्यानंतर आपण पाहतो विजय पंबळेनं हिमांशु बेहरा कोणतीही धाव घेतली नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावफलक स्थिर आहे. 94 धाबा 4 गडी बाद असताना. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे कॉट बिहान बडी बसली शालमे मोठा संघाचा आयकॉन इथे कोसळतो. धक्का क्रमांक 5 फलंदाज बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला
प्रताप इथे बनवलेले आहेत. त्यानंतर सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता सुधीर पवार, परंतु आपण पाहतो की फेकी ताबडतोब येईल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने होते वाढ 119. 5 गडी बाद असताना आजचं शेड्यूल शेवट असेल. याच दिवसाची वाट केला होता शेवटचा दिवस गोड होवा. पुढं काय अगभेदक 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण पाहतो की लेगबायची सिंगल येईल. तर इथे बनवलेले आहेत देवगड डायमंडचा संघाड 60 चेंडू 120 धाबा, तर सामना जिंकण्यासाठी बनवायच्या तिथून पुढे राजकोट रायडर्सच्या संघाला 121 धाबा. 60 चेंडू 121 धावेंचं आव्हान. तिकोलो टायगर्स आणि प्रतापगड पॉवर्स दोनही संघाच्या संघटकाला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
आपण पाहतो 120 धावा बनवल्यात. 121 धावांचं टार्गेट. पहिलाच चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. पंकज गायकवाड आपण पाहतोय स्ट्राईकला आणि पहिल्याच बॉलवरती आघात केलाय. अगर आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा. ताबडतोब सुरुवात आहे. चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट बॅटने सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धाब्यांसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 10 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आशिष रैना यांच्यावरती आक्रमण. अकुटप्प्याचा बॉल पाठीमागे जात कट केलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. 4 धावा या ठिकाणी येत आहे. 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 14 धावा. तिकोना टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतापगड पॉवर्स दोन्ही टीम टॉस साठी यायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ खराब. पंचांचा कॉल वाईट बॉल. अवांतर धावेचं खातं उघडलं जाते आणि धावसंख्या देखील 1 धावेने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. पुढची मॅच तिकोना टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतापगड पॉवर्स. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी चला. अक्रॉस द बॅट फटका मिड विकेटच्या दिशेने. फक्त स्लाइस केला हलक्या हाताने या बॉलला. 1 धाव त्या ठिकाणी जरूर पूर्ण होईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. राजगड रायडर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करीत असताना. एक चांगली सुरुवात अपेक्षित होती. पंकज गायकवाडच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खूप चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला भेटतीये. शरद पवार आपण पाहतो डावकऱ्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या बॉलचा मात्र सामना करेल. आशिष रैना बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन सज्ज असताना. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने. हा चेंडू सीमारेषेला भेदून पोहोचेल. सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार.
चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 24 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. एका चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडू समोर आता गोलंदाजाला देखील प्रश्न चिडलं पडलाय की काय करावं. कारण एक मोठं धावफलक आहे, एक बड़ा स्कोर है. अगर बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बनना है तो बड़ा कारनामा यहां से करना होगा. मिड विकेट की दिशा में और एक बेहतरीन स्ट्रोक. 6 रन. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. पंकज गायकवाड थांबायला तयार नाहीये. आज एका वेगळ्याच मूड मध्ये आहे आणि बेखौफ फलंदाजी. इथे जायला इथं पाहिलं तर थर्ड मॅनला भेदलंय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबेसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. वेगळ्या दिशेने आपण पाहतोय सीमारेषेच्या अगदी 4 बाजूने फटकेबाजी पाहायला भेटतीये. कुठलाही खौफ नाहीये. बेखौफ फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत पंकज गायकवाड. यावेळेस समोर लॉंग ऑफला बीट करायचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय हाही चेंडू गेला सीमारेषेला भेदून. सीमारेषा पार. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे 38 धावा. जबरदस्त फलंदाजी. थांबायला तयार नाहीये. पंकज गायकवाड नावाचं वादळ मित्राच्या आतमध्ये आपण पाहतोय घोंगावताना. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि बॉलला मात्र तिथे अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहुयात 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. बाउंड्री अडवली की नाही, बॉल अडवला की नाही या पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. सेफ असेल. 2 धावा आताच्या या ठिकाणी धरल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहतोय चाळीस धावा धावफलकावरती आहेत. षटकातील हा शेवटचा बॉल असेल आणि त्यावरती मोठा फटका येतोय. हवाई हल्ला. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. तब्बल 46 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 3 ला आता कोणाकडे गोलंदाजी सोपवावी हा एक प्रश्न असेल. खरं तर पाहूया त्याचं उत्तर काय मिळेल, कसं मिळेल आणि कोण देईल तर देईल कसं देईल. ओव्हर क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज बॉलर नेम निलेश सातव आपण पाहतोय. पहिली 2 षटके नवीन गोलंदाजांनी हाताळली. आता तिसरं षटक आपण पाहतोय. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. पंकज गायकवाड एका बाजूने 10 चेंडूमध्ये 41 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूने शरद पवार 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात. शरद पवारकडे जास्त स्ट्राईक पाहायला भेटली नाही, कारण एका चांगल्या फॉर्ममधून पंकज गायकवाड आपण पाहिलं. तडाखेबंद फलंदाजी, प्रामुख्याने थोडा फोडा आणि फक्त धावा जोडा या सूत्राचाच पंकज गायकवाडने वापर केला. हा चेंडू देखील मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शरद पवार देखील वाहत्या गंगेमध्ये आता हात धुवून गेला तयार झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू. लाईन लेंथ खराब असेल. पंचांचा कॉल येईल. व्हाईट बॉल. अवांतर एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या पट्ट्यामध्ये हा चेंडू क्रॉस द बॅट. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला भेटतीये. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होतील. अजूनही जिंकण्यासाठी 69 धाब्यांची गरज. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष फक्त पंकज गायकवाडच्या फलंदाजीकडे आहे. बेधुंद फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बेधुंद एखाद्या बेलगाम घोड्याप्रमाणे आणि मदमस्त हत्तीप्रमाणे अगदी आपल्या मस्तीमध्ये फलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. बेखौफ अशी फलंदाजी. पहिले 10 चेंडू जर पाहिले तर कुठल्याही गोलंदाजाला मानवर करण्याची संधी नाहीये. अगदी प्रत्येक गोलंदाजा इथे खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे. पंकज गायकवाड बेखौफ फलंदाज. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. काय फलंदाजीचा अप्रतिम नमुना. अद्भुतपूर्व फटकेबाजी. या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे. 59 धावा, 12 चेंडू आणि 48 धावांची इनिंग या ठिकाणी क्रिएट केली आहे पंकज गायकवाडने. या स्पर्धेतील पुढच्या अर्धशतकाकडे आपण पाहतोय. नजर पंकज गायकवाडची असणार आहे. शरद पवारकडे स्ट्राईक. तर निलेश सातव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. या पुढच्या व्हाईट बॉलचा कॉल येईल. याच मुख्य पंच दंडित करतील गोलंदाजाला आणि अवांतर एक्स्ट्रा धावफलक पुढे जात आहे. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. लेंथ पुन्हा एकदा खराब. व्हाईट बॉल.
इथे चांगली लाईन लेंथ पाहायला भेटली. फक्त हात झटकला फलंदाजांना नाही तिथे, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 61 झाल्यात, अजून 8 धावा पाहिजेत. षटकातील हा शेवटचा बॉल असेल. ओव्हर क्रमांक 3. इथे थोडासा स्ट्रोक मिस टाइम आहे. पायचे क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल आणि टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन, फलंदाज बाद. क्रिकेट तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. पहिली विकेट आपण पाहतो या दरम्यान येते. तीन ओव्हरचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचं लाजवाब सलामी इथे दोन्ही फलंदाजांनी दिली. पंकज गायकवाड आणि त्याच्यासोबत आपण पाहतो शरद पवार. या दोघांनी खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना पाहायला भेटली. ओव्हर क्रमांक 4 सुरुवात होईल. विजय पाबळे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर पंकज गायकवाड. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळाय गॅप मध्ये आणि या चौकाराबरोबर आपला अर्धशतक देखील पूर्ण करतोय तो पंकज गायकवाड. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनी चौका. थँक्यू. एकदा पंकज गायकवाडसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय खेळ केलाय. 13 चेंडू आणि 52 धावा. मात्र थांबायला तयार नाहीये. हा चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. ना थांबला सूर्य ना थांबल्या धारा, ना थांबला सूर्य ना थांबल्या धारा, या बेधुंद वादळाला कोठला रे किनारा. किनारा पंकज गायकवाडच्या नावाला लाभेल की नाही माहीत नाही. वाईट बॉल येतो या दरम्यान. गोलंदाज देखील थोडासा दबावाखाली आणि वाचण्याचे प्रयत्न आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेन ठेवण्याचा प्रयत्न आहे. 72 धावा धावफुलकावरती एक गडी बाद असताना 40 चेंडू आणि 49 धावा. सामन्यामध्ये पाहिलं तर पंकज गायकवाड नावाचं हे वादळ आपला स्वाभाविक गेम, नॅचरल गेम. चेंडू देखील आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ. मात्र यावेळेस डॉट बॉल जो बऱ्याच वेळा नंतर पाहायला भेटेल. गोलंदाज विजय पाबळेला देखील थोडासा दिलासा भेटेल कारण पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केला. तिसरा वाईट. पाहूया पुढचा बॉल. आखू टप्प्याचा चेंडू मात्र फार कमी गती.
चेंज ऑफ पेस आणि या चेंडूने थोडीशा पण मात्र पंकज गायकवाडला तिथे थांबवलं गेलंय. 2 चेंडू लगातार निर्धाव आलेत. धावत्या गाडीला जसा कचकन ब्रेक लागावा तसा धावफलकाला इथे ब्रेक या 2 बॉलवरती नक्कीच लाभला गेला. पंकज गायकवाड 16 चेंडू 58 धावा. वन मॅन शो. बेखौफ फलंदाजी कशाला म्हणतात त्याचं हे उदाहरण म्हणजे पंकज गायकवाड. हे पहा, हाही चेंडू सरळ दिला फेकून सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने से मैं शेवटचा बॉल आपण पाहतो या षटकातील 78 धावा धावफलकावरती आणि ओव्हर क्रमांक 4 मधील हा लास्ट बॉल. समोर सामना करेल पंकज गायकवाड. आकुटप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल चोख षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से लाजवाब फलंदाजी पंकज गायकवाड. बस नाम ही काफी. ये ऐसा तूफान है जो एक बार आ जाए तो फिर छा जाए, जिसको रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. और कि इस तरह से अब अगर मैदान के अंदर 1-2 और अगर टिक जाए तो मैच ही खत्म हो जाए. शक्तिशाली संगम मध्ये वरती सोमनाथची कडकी अर्थात बापू. पाहूयात एका बाजूने पंकज गायकवाड जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वाटतं कुठल्याही फलंदाजाला दबाव आणि दडपड घेण्याची काही गरज नाहीये. कारण 1 मॅन शो 1 मॅन आर्मी हे काय असतं ना आज क्रिकेटमध्ये पाहायला भेटतं. या मॅच मध्ये पंकज गायकवाड सगळ्या सामन्याची धुरा आपल्या खांद्यावरती घेतलेली पाहायला भेटतीये. 1 तास लढतोय मैदानाच्या आतमध्ये. राजगड रायडर संघाचा हा मावळा. इथे बापू देखील आपण पाहतो 1-2 पावले पुढे स्टेप आउट करून हा फटका ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून खेळलेत. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. बापूंला देखील माहित आहे की जेवढी स्ट्राईक जास्त पंकज गायकवाड यांच्याकडे राहील तितकीच आपल्या संघाला नक्कीच ती फायदेशीर असेल. 85 धावा धावफलकावरती आपण पाहतो 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक लक्ष्मीकांत कापसे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर सेट बॅटर पंकज गायकवाड. इथे चुकी झाली आणि चेंडू चाललाय अगदी अलगद सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 89 धावा आपण पाहतोय धावफलकावरती पूर्ण होतील. हा चेंडू थोडासा स्विंग खेळपट्टीवरती चेंडूने हरकत करताना आपण पाहतोय. या दुपारच्या सत्रामध्ये सायंकाळचं सत्र सुरू झालंय कारण 4 वाजून 12 मिनिटे झालीत.
त्यामुळे आता थोडासा उन्हाचा तडाखा जो आहे तो थोडासा कमी व्हायला लागेल. जसं जसं ऊन कमी होईल तसं तसं पंकज गायकवाडची फलंदाजी मात्र आग ओकत जाईल. आज कमालीची फलंदाजी केली. 20 चेंडूमध्ये तब्बल 74 धावांचा एक अद्भुत नॉक. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय भिंतीसारखा आडवा होईल आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. एक धाव या ठिकाणी येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 90 धावा धावफलकावरती एगड्याच्या मोबदल्यामध्ये. 4.4 षटकाचा खेळ झालाय. अजून षटकातील 2 चेंडू बाकी आणि बापू आपण पाहतोय स्ट्राईकला असतील. लक्ष्मीकांत कापसे फक्त एक चौकार या ओव्हरमध्ये आलाय, तो देखील विकेट किपरच्या पाठीमागे. तर आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांना थांबवलंय खेळपट्टीवरती. स्विंग होत आहे चेंडू खेळपट्टीवरती. आपण पाहतोय या मॅच मध्ये एकमेव चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली, ज्या गोलंदाजाने केवळ 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. किफायतशीर गोलंदाजी आपल्या संघासाठी. 5व्या षटकातील लास्ट बॉल. समर बापू अर्थात सोमनाथजी कटके. हा चेंडू बाहेरची एज आणि निर्धाव चेंडू. धाव घेण्यापासून इच्छुक नाहीये. डॉट बॉल येईल आणि याबरोबर षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 90 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजून 31 धावेंची गरज. तुफानी पारी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. ओव्हर क्रमांक 6 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रोहन पटवर्धन. पाहूया नवीन नवीन गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करतायत. हे सगळे प्रयत्न आपण पाहतोय विकेट मिळवण्यासाठी. तर स्ट्राईकला असेल सेट बॅटर आपण पाहतोय पंकज गायकवाड. 21 चेंडू आणि 75 धावा. काय आज जबरदस्त रॉक खेळलाय. कमालीची फलंदाजी, लाजवाब, अद्भुत, बेखौफ, खतरनाक असे अनेक शब्द आता विशेषण कमी पडतील या खेळाडूसाठी. ओव्हर क्रमांक 6 ला सुरुवात होताना आपण पाहतोय रोहन पटवर्धनच्या हातामध्ये चेंडू आहे आणि सामना करेल पंकज गायकवाड. सेट बॅटर कसा निभाव लागेल गोलंदाजाचा मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. ओव्हर क्रमांक 6 रोहन पटवर्धन. पहिला चेंडू हवा यात्रा करेल. सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला या चेंडूला. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से 96 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 22 चेंडू आणि 81 धावा. वा,
तेरा कमाल तू जाने मुझे तो अब हर तेरा स्ट्रोक कमाल नजर आ रहा है. कमालीची फलंदाजी. ओ हा चेंडू अंगावरती येऊन आदळतोय. एक धाव्या दरम्यान घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 97 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. 28 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त फलंदाजी. आज मात्र सगळ्यांची मने जिंकली पंकज गायकवाड फलंदाजीच्या माध्यमातून. आणि प्रभावित करणारी फलंदाजी, आपला ठसा उमटवणारी फलंदाजी, आपल्या नावाचा दर्जा उंचावणारी फलंदाजी पंकज गायकवाड. यावेळेस बापू आपण पाहतोय स्ट्राईकला असतील. खुलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्यासाठी इच्छुक नाहीये. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू असेल. सत्त्याण्णव धावा आपण पाहतोय धावफलकावरती. एक गडी बाद असताना बापू आता सोमनाथ शिकटके स्ट्राईकला. पुढे स्टेप आउट करून हा फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. नो मॅच लँड मध्ये एकच धाव त्या ठिकाणी असेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. 98 धावा 98 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. 6व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पंकज गायकवाड. ओहो व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. मात्र तिथे कॅच पकडला आणि ही विकेट. मात्र सुरेख फटका होता. लाजवाब. झेल टिपला. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. या षटकातील अजून एक चेंडू बाकी असेल. बॉल द्या. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 98 धावा धावफलकावरती आहेत. आणि जिंकण्यासाठी 25 चेंडू 23 धावेंची गरज. अगदी येणाऱ्या कुठल्याही फलंदावरती प्रेशर, दबाव, दडपण या कुठल्या गोष्टी पाहायला भेटणार नाही. कारण पंकज गायकवाडने केलेला खेळ एक आपल्या आयुष्यातील एक यादगार अद्भुत पारी. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील. रोहन पटवर्धनचं कौतुक करावं लागेल. एका चांगल्या बॅटरला या ठिकाणी बाद केलं, परंतु फटका खूप चांगला होता. क्षेत्ररक्षकाचं जाळं तिथं मिळलं गेलं. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं देखील की खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि एका वादळाला मात्र शांत केलं गेलं. अर्थात पंकज गायकवाड. हा चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्राच्या चेंडू लाडवण्यासाठी प्रयत्नशील. एक धाव तर केव्हाच पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. याचबरोबर आपण पाहतोय संघाच्या 100 धावा पूर्ण होतील आणि ओव्हर क्रमांक 6 देखील पूर्ण होत आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली.
तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 104 धावा. हा स्ट्रोक दमदार, सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा सन्मानित. 110 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. सोमनाथ बापू कटके कट केला चेंडूला आणि चेंडू चाला सीमारेषेच्या दिशेने, सीमा पार, चौकार. पाहुणी मोका मारला चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 114 धावा. सातवं षटक चालू असताना सोमनाथ बापू कटके नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये भेटून उठलंय आणि हा चेंडू सुदेखील आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने. मात्र यावेळेस थोडीशी चेंडूला पकडण्यासाठी धडपड. 1 धावा ठिकाणी येईल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे 115 धावा. जिंकण्यासाठी केवळ 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकशे 15 धावा. झाला का पुढच्या मॅचचा? या बॉलवरती देखील एक सिंगल या ठिकाणी कलेक्ट केली गेली. 1 धाव या ठिकाणी येईल. 116 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. षटकातील हा शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 7 मधील. 1-2 बॉलले पुढे डाग स्कोअर लेगच्या दिशेने हा फटका 1 धावेच्या माध्यमातून आणि याबरोबर षटक देखील पूर्ण होतं 7व्या क्रमांकाचं. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 117 धावा, 2 गडी बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांकडून ही पहा ओव्हर संपली.